तर नमस्कार मित्रांनो, मी तेजस बेटकर आणि मी राणी बेटकर स्वागत करतो आपल्या बेटकर ब्लॉग्स मध्ये. तर मी तर आता घरच्या कपड्यांमध्ये, राणीने मस्त मस्त कपडे घातलेत आणि दिसत मी असेल बाहेर तुम्हाला. चालले, मी जरा बाहेर चालले आणि मी घरच्याच कपड्यांवर इंट्रो देतोय. आणि दुसरी गोष्ट की आम्ही आज जाणार आहोत श्रमेश बेटकर शोला. तर आता डायरेक्ट तुम्हाला आम्ही जातानाच भेटतो, बिकॉज माझी खूप सारी कामं आहेत. तर त्या गडबडीमध्ये आहोत, तर तुम्हाला जाताना भेटूया. बाय. आणि मी घरीच आहे. नाही, हा पण जाणार आहे बाहेर, बट हा मला आधी कामं करायला लावते माझी, मग नंतर मी माझी कामं घाईत करायच्या आणि ह्याची कामं कसं आहे, त्रिग्याला असं आळीपाळीने सांभाळावं लागतं आम्हाला. ती कामाला गेली तर मला सांभाळावं लागतं, मी गेलो की हिला सांभाळावं लागतं. बट फर्स्ट मला का जायला सांगते हे मी तुम्हाला सांगते की मी माझी कामं घाईघाईत करायची कारण की तेजसला पण जायचं आणि हा एकदम येणार. मला अशीच कामं करायला आवडतात. मला घाईघाईत कुठली कामं करायला आवडत नाही. त्याच्यामुळे मी जेवढी पण कामं असतात ती टायमाने आणि व्यवस्थित आणि पद्धतशीर आणि आरामात करतो. चला भेटू तिकडे, बाय. तर आम्ही जातो आता श्रमेश काकांच्या शोला, म्हणजे श्रमेश बेटकर शो. स्टँडअप कॉमेडी आहे, मराठी स्टँडअप कॉमेडी आहे. डोंबिवलीला शो आहे, त्यांचा सेकंड शो आहे हा. ह्याच्या आधी विलेपार्लेला शो झाला आहे. तर बघूया किती मजा येते ते. तुम्हाला पण सांगू आम्हाला किती मजा आली वगैरे. मी सगळेजणं जातो आहे, तर तुम्हाला तिकडे शो तर नाही दाखवू शकत, बट तिकडे किती मजा आली काय आली ते सगळं तुम्हाला नक्की सांगू. चला सगळ्यांनी हाय करा, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भाऊ आम्हाला ऑलरेडी खूप लेट झालाय आणि आम्ही आता सगळे भिजत आलो. सेकंड बटन पण दाबत नाही. ओनली 5 पर्सन आहे लिफ्ट मध्ये आणि आम्ही 5च्या वरती आम्ही दोघी. आपला म्हणतात बरोबर, त्यातले 3 अंजीर जर विनाकारण बाहेर आले मी यांचा आजोबा लागतो. मी सासरा आहे यांचा. सासरा आणि काय खूप मी तरुण वाटतो. माझ्यापेक्षा तरुण नाही. थँक्यू, तुम्ही आलात आज कार्यक्रमाला. खूप बरं वाटलं. मागच्या वेळी लास्ट ऑफ खांद्याच्या वेळी तुम्ही दोघांनी स्वतःहून थिएटरमध्ये जाऊन एक व्हिडिओ तयार केला होता, ज्याला खूप चांगला रीच आला होता. तर त्याबद्दलही थँक्यू, कारण त्याच्यानंतर आपण आत्ता भेटतो म्हणून मला ही संधी मिळाली. खूप दोघं चांगलं काम करत आहे. तुमच्या यूट्यूब चॅनलसाठी माझ्याकडून शुभेच्छा. आणि त्याचवेळी माझा हा जो शो आहे श्रमेश बेटकर शो, थोडं नॉटी थोडं थॉटी, त्याचंही प्रमोशन करा. आणि पुढच्या वेळी अजून अख्खा बदलापूर थँक्यू. काकांचा शो खूप बेस्ट होता. काका खूप डिझर्व करतात आणि तुम्हाला खूप खूप प्रेम भेटो आणि खूप सक्सेस मिळो. थँक्यू. हे काका बीप करा, हे काका बीप करा. श्रमेश टाकायचे, श्रमेश. मी नाही बोलू शकत. आता बदलले का मला माहीत नाही, पण हे तिघे माझे शाळेतले मित्र. आम्ही 5वीपासून एकत्र आणि आज खूप वर्षांनी आम्ही भेटतोय. राजा सारदळ याच्यावर एक पुस्तक निघू शकतं. चंपक वगैरे आहे आणि सगळे विनोद येतील. नरेश पालकर इतका साधा आणि गुणी, खूप चांगला मित्र. ललित गांधी आमचा शाळेमधला टॉपर आणि सगळ्यात चिकना पोरगा, ज्याच्यात त्यावेळी शाळेतल्या खूप मुली ललितच्या मागे असायच्या. एवढा तो सुंदर दिसायचा आणि आम्ही थोडे जळायचो, कारण आमच्याकडून बघायचं नाही. सो आज ते मला भेटले तर खूप भारी वाटतंय. ललित, आधी पहिल्यांदा तुम्हाला मिठी मारतो आईच्या गावात. मला बरं वाटलं. नरेश तुम्ही आला. राजा, नावाचा राजा माणूस. एकतर मला तुम्हाला हास्य जत्रा तर चालूच असते, पण म्हणजे मुलाला सांगताना पण एक अभिमान वाटतो की शाळेतला मित्र आहे माझा. म्हणजे जे कोणी बघतात किंवा फॅमिली बघते तेव्हा म्हणजे एक अभिमान असतो की बाबा शाळेतला मित्र माझा समोर हे करतोय. वा, थँक्यू ललित, थँक्यू. नरेश, सेम. मला पण ऑफिसमध्ये विचारतो श्रमेश, मीच बोलतो माझा मित्र आहे तो. हास्य जत्रेमध्ये आहे, पण मी त्याला दाखवतो माझ्या मोबाईलमध्ये आहे फोटो, बाबा नंबर सेव्ह आहे. काही लोकांना कसा विश्वास बसत नाही. मी त्यांना सांगतो माझा स्कूलचा फ्रेंड आहे, कोणाचा विश्वास बसत नाही. सांगितलं त्यांना समजलं बाबा एकदम. आणि बघून सर्वांना खूप आवडतं तुझं. नरेश आणि आम्ही खूप चांगले मित्र आहोत.
नरेश हा इतका गुणी मुलगा, तो अजूनही तसाच गुणी असेल याची मला खात्री आहे. हो. अरे हसू नका, आयच्या ते सिरियसली नाही जाणार. सो मला भेटून नरेश तुला खूप आनंद झाला. आणि आता हा व्हिडिओ आपला दाखवल्यानंतर सगळ्यांना कळेल की आपण केवळ आणि आपण जे जगलो तेच आयुष्य मी साजरे करतोय. मला खूप तो बोलतोस ना खूप आवडतं. म्हणजे लहानपणापासून कसं आम्ही स्कूलला एवढं लांब जायचं हा ते सांगतोस. खरंच ऍक्च्युली actually तो. हे ज्या शाळेत म्हणजे जिथून आम्ही शाळा होती तिथून यांचं घर 5 ते 6 किलोमीटर एक तास लागायचा हे जायला. चालत. आणि त्यावेळी कच्चे रस्ते होते आणि त्यावेळी जायचे आणि विलास राणे वगैरे चालत जायचे त्यावेळी सगळे. तुम्ही हे सगळे एकत्र चालत जायचे. एक कॉमेडी पात्र असतं जॉनी लिव्हर सर कसे सगळ्यांना हसवतात, तसा जर शाळेचं मी एखादं काही चरित्र लिहायला गेलो, एक कादंबरी लिहायला गेलो शाळेतल्या आठवणींबद्दल, तर त्याच्यामध्ये राजा सारदळ हा प्रत्येक स्टोरीमध्ये तुम्हाला कुठेतरी कॉमेडी करताना दिसेल. सर राजा तो लहानपणापासून प्रचंड बोलबच्चन होता आणि त्याने करेक्ट त्याचं करिअर निवडलं. तो इन्शुरन्समध्ये आला, तो बरोबर आला, कारण की मला वाटतं सगळ्यात योग्य करिअर निवडलेला माणूस तो आहे. तर राजा, तुला तर इतक्या दिवसांनी भेटलोय, कसं वाटतंय? खूप धन्यवाद. कारण मी नाही, तू ना नॉर्मल होती. माझं पहिलं डेस्टिनेशन एम होता की हुशार मुलांना पकडलं की आपण सुटू शकतो आणि आपल्याला मार मिळणार नाही. आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत लहानपणापासून ज्या मला माहिती नव्हत्या, ज्या रमेशने मला सांगितल्या किंवा मध्ये त्याचा काही इंटरव्ह्यू झाला होता त्याच्यामध्ये मी त्या ऐकल्या होत्या. तेव्हा मला कळलं की मी काही गोष्टी अशा पण केलेल्या आहेत. ते मी बायकोला पण दाखवतो. बायको बोलतो तुम्ही एवढे म्हणजे प्रो लेवल होती का? ऍक्च्युअली प्रो होता. मला ना एवढे किस्से आठवतात ना. याला एकदा अलास्का शब्द कळला होता भूगोलच्या नकाशामधला, आणि पुढचे 5 दिवस हा अलास्का A few moments later. आम्ही आता जिथून चाललोय ते तुम्हाला वाटत असेल आम्ही जत्रेतल्या मोदका कुवामधून चाललोय, पण हे आहे सर्वेश हॉल ची एंट्री सेकंड फ्लोअरची. आणि आता आम्ही चाललोय. आता आम्ही चाललो. बाय. रमेश काकांचा शो खूप मस्त होता. सॉरी. आम्हाला एवढी मजा आली, खूप मजा आली. आता मी माझ्या सगळ्या पूर्ण फॅमिलीला घेऊन येणार आहे. जेव्हा कुठे शो जवळपास असेल मम्मी पप्पांच्या तेव्हा. हा, आणि जायच्या 2 तास आधी निघा. हे तर सगळ्यात महत्वाचं आहे, कारण ट्रॅफिक खूप असतो. आणि आता इथे बघा राणी तेजाज भाऊ. माणूस किती मोठा झाला तरी त्याचे पाय जमिनीशी टेकलेले आहेत. याचं उत्तम उदाहरण. तर खूप मज्जा आली रमेश बेटकर शोला. खूप एन्जॉय केला, खूप हसलो. आणि आम्ही दोघंच गेलेलो. आमचं बाळ सासू सासऱ्यांकडे होतं, आता तिला घेतली आहे. आता ती उठली तर नाही आहे, झोपलेलीच आहे. पण खरंच खूप मजा आली आम्हाला रमेश बेटकर शोमध्ये. तर तुम्हीही जा त्या शोला. त्यांचे खूप सारे प्रयोग आहेत आणि फर्स्ट असं स्टँडअप कॉमेडी शो मराठी आहे. त्याच्यामुळे नक्की जा आणि तुम्हाला पण खूप मजा येईल, एन्जॉय कराल. खाली आम्ही लिंक टाकतो बुक माय शोची. येस, जे त्यांचे नेक्स्ट जे शो असतील हां, त्याचे डिटेल्स पण देतो आम्ही. असं फोटो टाकतो त्यांच्या शोचे आणि तुम्ही त्यांचं पेजही बघू शकता. ते पण मेन्शन करू आपण. येस, तुम्हाला त्यांचं पेज, तुम्हाला अपडेट्स भेटतील त्याच्यावर. येस, अपडेट्स भेटतील. आणि खरंच तुम्ही खूप एन्जॉय करा. लहानापासून मोठ्या माणसापर्यंत सगळेजण जाऊ शकतात तिकडे. खूप खूप हसायला येतो, पोट दुखेपर्यंत हसतो. तर येस, दॅट्स इट फॉर द डे. खूप मजा आली. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सांगा आम्हाला हा व्लॉग आमचा कसा वाटला. बाय. बाय.